नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। क्षेत्र गोंदवले येथे सद्गुरू परब्रह्म गोंदवलेकर महाराजांचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतले मनोभावे दर्शन। राज्याचे भाजपचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील हे बुधवारी दुपारी मान तालुक्याच्या दौऱ्यावर होते। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे यांच्या समवेत त्यांनी श्री क्षेत्र गोंदवले येथे सद्गुरू परब्रह्म गोंदवलेकर महाराज समाधी मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले। विश्वस्त मंडळाच्या वतीने नामदार पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि महाराजांचा प्रसाद त्यांना देण्यात आला। रामनामाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सद्गुरू गोंदवलेकर महाराजांच्या चरणी लीन झालो। महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य राम नामाच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य करतानाच असंख्य लोकांना व्यसन, दुराचरण, भीमामन यापासून मुक्त केले। प्रत्येकाच्या जीवनात चैतन्य फुलवले, त्यामुळेच त्यांना ब्रह्मचैतन्य म्हणून ओळखले जाते। महाराजांचे जीवनचरित्र म्हणजे सदाचारी जीवन जगण्यासाठी आदर्श जीवन प्रणाली होय। त्यामुळेच महाराजांच्या दर्शनाने लाभलेली ऊर्जा अवर्णनीय आहे। महाराजांच्या दर्शनाने एक वेगळे समाधान मिळाले असल्याचे त्यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना सांगितले। वॉटर स्टेशन येथे रेल्वे समस्यांबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार दीपक चव्हाण यांनी घेतली बैठक। रेल्वे अधिकाऱ्यांची झाडाझडती। पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असलेल्या वॉटर स्टेशनसह परिसरातील रेल्वेविषयक विविध प्रश्न प्रलंबित आहेत। नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, मात्र रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि फलटण कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण यांनी बुधवारी दुपारी 12:30च्या सुमारास मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली। याविषयी आता मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांसमवेत लवकरच बैठक घेणार असल्याचे मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी नागेश शेठ जाधव यांच्या पुढाकाराने खासदार मोहिते पाटील यांनी आमदार दीपक चव्हाण यांच्या समवेत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाचा दौरा केला। लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पहिलाच दौरा असल्याने कार्यकर्ते व ग्रामस्थांची मोठी गर्दी होती। सर्वांनीच रेल्वेच्या समस्यांना प्राधान्य देत प्रश्नांची सरबत्ती केली। मध्य रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी विकास कुमार श्रीवास्तव यांच्याशी खासदार मोहिते पाटील यांनी रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली। अनेक समस्यांबाबत जाब विचारला, त्यावर त्यांना व्यवस्थित माहिती देताच आली नाही। परिणामी दोन्ही नेत्यांनी चांगलेच खडेबोल सुनावले। लवकरच पुण्यात व्यापक बैठक घेणार असल्याचे खासदार मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले। या दौऱ्यात वॉटर स्टेशन ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार दीपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। माजी सरपंच ऋषीभैया जाधव यांनी आभार मानले। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मालवण येथील पुतळा दुर्घटनेबाबत राज्य सरकारवर जोरदार टीका केली। सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले। अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे मालवणला। कोणत्याही राष्ट्रपुरुषांचे, राष्ट्रमातांचे स्मारक उभा राहत असताना तांत्रिक गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत। सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कसलीही काही गडबड न करता मीच भूमिपूजन करायचं आणि मीच उद्घाटन करायचं असं न करता ही वास्तू चांगली झाली पाहिजे आणि चिरकाल टिकली पाहिजे। आणि त्यातून स्मारक कशासाठी उभी केली जाते की पुढच्या पिढीला त्यातून काहीतरी अभ्यास करता यावा आणि माहिती मिळावी यासाठी असतात। तर माझी सरकारला विनंती की अशी काही गडबड न करता चांगल्या पद्धतीनं स्मारक उभं राहिली पाहिजेत। आणि जे कोण दोषी लोक आहेत यामध्ये, म्हणजे परमिशन देणाऱ्यांपासून सगळे जण दोषी आहेत ह्यात। कारण काय पुतळा पडतो म्हणजे कुठं तर त्याचं डिझाईन असेल, त्याचं कामाची क्वालिटी असेल, ह्या गोष्टींचं इन्स्पेक्शन कुठंच झालेलं नाही आणि त्यामुळे ही घटना घडलेली आहे। तर या सगळ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि या गोष्टीचा मी निषेध करतो। माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ। कोरेगाव तालुक्यातील सुळशीच्या ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई। सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांची माहिती। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेवटचे टोक असलेल्या सुळशी ग्रामपंचायतीशी निगडीत विविध विषयांची माहिती अधिकारात अर्ज करून माहिती मागवून देखील वेळेत आणि विहित नमुन्यात माहिती दिली नाही। माहिती अधिकार कायद्याचा भंग करून माहिती देण्यास टाळाटाळ केल्याबाबत ग्रामसेवक हैबत भगवान ढोपे
यांच्यावर पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी शिस्तभंगाची कारवाई केली असून सेवा पुस्तकात त्याची नोंद घेण्याचे आदेश काढले आहे। माहिती अधिकार कायद्याखाली सातारा जिल्ह्यात प्रथमच कारवाई झाल्याने ग्रामसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे। सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी या संदर्भात बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता पत्रकारांना याबाबतची सविस्तर माहिती दिली। त्यांनी सांगितले की सोळशी येथील श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट हे अनधिकृत असल्याबाबत पडताळणी केल्याबाबतची कागदपत्रे, ग्रामपंचायतीचा ठराव, ज्या अधिकाराखाली ठराव केला त्याबाबतची माहिती तसेच ग्रामपंचायतीची शनेश्वर देवस्थानवर असलेला व मालकीबाबतची कागदपत्रे दिनांक 4 मार्च 2024 रोजी माहिती अधिकार कायद्याखाली ग्रामपंचायतीकडे अर्जाद्वारे केली होती। या अर्जावर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही न करता ग्रामसेवकांनी माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली केल्याचे निष्पन्न झाल्याने सुतार यांनी या संदर्भात कोरेगाव पंचायत समितीकडे रीतसर तक्रार दाखल केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीमध्ये ग्रामसेवक हैबत ढोपे हे दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी एका आदेशान्वये प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी शिस्तभंगाची कारवाई केली असून सेवा पुस्तकात त्याची नोंद घेण्याचे आदेश काढले आहेत। मी दत्तात्रय सुतार, सामाजिक कार्यकर्ता। मी सोळशी ग्रामपंचायत यांना सोळशीच्या म्हणजे बोगस ठराव केलेले, खोटे चुकीचे ठराव केलेले बाबतची माहिती ग्रामसेवक यांना मागितली होती। त्यांनी मला माहिती देण्यात टाळाटाळ केली, वेळ घालवला आणि माहिती चुकीची देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मी त्यांच्यावर परिपत्रकानुसार त्यांनी मला पत्रावर व्यवस्थित वेळेत केला नाही म्हणून मी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई लागली। त्या कारवाईच्या तक्रारीच्या अनुषंगाने BDO मॅडम यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली असून त्यांची सेवा पुस्तक नोंद घेण्यात आली आहे। तरी तालुक्यातील कुठल्याही ग्रामसेवकांना अशी चुकीची कामं केली किंवा चुकीचं लोकांना जर हे केलं तर मी याच्यापुढे लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाईसाठी मी प्रयत्नशील असून भले काही हो पण त्याच्यावर कारवाई करण्यास भाग पाडेल। त्यामुळे त्यांनी दक्षता घ्यावी आणि कुठलंही अनधिकृत काम हे करू नये याची दक्षता न घेतल्यास मी यापुढे कुठल्याही स्तरावर जाऊन आंदोलन करू शकतो किंवा गनिमी कायद्यानं त्यांच्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्यास भाग पाडेल। शिखर शिंगणापूर नातेपुते घाटात मूग कापणी करणाऱ्या हार्वेस्टरने थेट दुचाकीला उडवले, 1 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी। सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या दहिवडी नातेपुते मार्गावरील शिखर शिंगणापूर गावापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर घाटामध्ये शिंगणापूरकडून नातेपुतेकडे चाललेल्या मूग काढण्याच्या हार्वेस्टरने नातेपुतेकडून शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाला दर्शनासाठी येणाऱ्या दुचाकीला उडवल्याने 1 जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी 5:30 वाजता घडली। यामध्ये 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली। प्राथमिक माहितीच्या आधारे MH 45Y8842 या दुचाकीवरून योगेश दत्तात्रय राऊत हे आपल्या आई वंदना दत्तात्रय राऊत आणि शेजारी राहणाऱ्या मीनाक्षी प्रकाश यादव सर्व राहणार आनंदनगर अकलूज यांना घेऊन श्रावण महिन्यानिमित्त शिखर शिंगणापूरला शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येत होते। त्याचवेळी मूग काढणीसाठी वापरला जाणारा हार्वेस्टर MH 21 BQ 6336 हा भरधाव वेगात नातेपुतेकडे चालला होता। या दरम्यान हार्वेस्टर चालकास वेगावर नियंत्रण न मिळवता आल्याने हार्वेस्टर चुकीच्या दिशेला गेला। त्याच दरम्यान नातेपुतेकडून शिखर शिंगणापूरला चाललेल्या दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली। या धडकेत 1 जण जागीच ठार झाला तर 2 जण जखमी झाले। यानंतर संरक्षण कठडा तोडून हार्वेस्टर सुमारे 50 फूट खाली खोल दरीत कोसळला। चालक आणि त्याचा साथीदार अपघातानंतर पळून गेल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली। या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मान तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विकास देवकर, सोहम शिर्के, कैलासपोळ बाळासाहेब हसपे यांनी जखमींना उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली। या दरम्यान नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत नातेपुते पोलीस ठाण्यात सुरू होती।